मंडळी असं म्हणतात की बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण तो सेल्समन हवा. तर असाच एक सेल्समन आता इथे येणार आहे. बघूया तो काय विकतोय आणि कुणाला विकतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंशुमन विचारे अतुल तोडणकर. फिरतो दारोदारी मेहनत करून दिवसभरी नावाचा हो सेल्समन हा प्रामाणिकपणा याच्या उरे सेल करी औषधांचा याला स्टडी आहे कीटकांचा माशी कशी मरेल पाल कशी पडेल अभ्यास याचा दांडगा. आहे तुझ्याकडे आहे वाजव ना. चांगली आहे मस्त आहे रे. अरे त्याला एक कळत नाही, तुम्हाला तरी कळतं ना कुठे काय वाजवायचं ते. गप्प बसा. कोण आहे? अंबानी. अंबानी माझ्या घरी अंबानी आला. अरे देवा काय होत. अरे वा 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 वा. कोण? अंबानी. अंबानी? हाँ. आता कोण आहे? हाँ? कोण आहे तू? कोई बात नाही सर. अरे कोण आहेस तू? अंबानी साहेब सेल्समन आहे. अंबानी असून सेल्समन? हो हो हो. ते मोठे मोठे प्रोडक्ट विकतात, आम्ही छोटे छोटे प्रोडक्ट विकतो. अच्छा हो का? घेते की जाओ. जा. नाही विचारत नाही साहेब, सांगतोय. कंपनीचं नाव घेते की जाओ. असं कसं नाव? चायनीज कंपनी आहे, घेते की जाओ. आत येऊ. हे कुठल्या कंपनीचं नाव? हे कंपनीचं नाव नाही, मी विचारतोय. आत येऊ. आल्यानंतर अरे आत का आलास डायरेक्ट? हे बघ एका सभ्य माणसाचं घर आहे. हो मग तो यायच्या आधी पटकन बाहेर जाऊया. चला. अरे तो सभ्य माणूस मी आहे. ओ हॅलो सर, हाव आर यू सर? आय एम फाईन सर. यू आर फाईन सर. वहिनी आहेत काय करत? वहिनी डायरेक्ट वहिनी? अरे इथे मोस्ट सीआरपी वाला भाऊजी असताना तुला वहिनी काय करायचे? असं काय करताय? म्हणजे काही असलं तरी घरात काय हवं काय नको हे वहिनीच बघतात ना, म्हणून वहिनी. हे बघ मला मान्य आहे काय हवं काय नको वहिनी बघतात, पण त्यासाठी पैसे लागतात ते भाऊजीच देतात. क्या बात आहे सर. हाव आर यू सर? आय एम फाईन सर. यू आर फाईन सर. आय लव्ह यू. तुम्ही कपड्यांवर जाऊ नका, मी त्यातला नाहीये. नाही 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 साहेब, तुमचं गैरसमज होत आहे. आय लव्ह यू ही आमच्या कंपनीने काढलेली पावडर आहे साहेब. अच्छा ही घ्या फक्त 50 रुपये साहेब. अरे आता लग्न झालेल्या माणसाला आय लव्ह यू नावाची पावडर काय उपयोगाची ना? काय बोलताय साहेब? पण लग्न झालेला माणूस बायकोवर प्रेम करू शकतो ना. कोणाच्या? साहेब मी सकाळपासून मार्केटिंग करतोय, डोकं दुखतंय साहेब. रात्री 8 वाजता फालतू विनोद करू नका. बरं ह्याचं काय? नाही मारू का? ही पावडर वापरलीत ना, तुम्हाला सांगतो तुमच्या बायकोचं प्रेम तुमच्यावर झपाट्याने वाढेल. काय सांगतो? हो साहेब. एक मिनिट. बरं झालं आणलं. हे पकड. मी लावतो. काय काय काय? हो साहेब तुम्ही काय पावडर लावली ती? अरे माझ्या बायकोचं प्रेम वाढायचं ना, मीच पावडर लावायला पाहिजे का आमचा सिक्युरिटी लावणार पावडर? साहेब ही पावडर तोंडाची नाही आहे. हो मग घाणेरडा अश्लील प्रोडक्ट विकतोस? नाही नाही ही पावडर झुरळाची आहे, झुरळाची. झुरळांचे? मग आता झुरळीच्या मादीला मी बायको समजू का? हे आधी सांगायचं ना मला. अहो तुम्ही वेळ दिला पटकन तोंडा लावत. वेळ दिली नाही म्हणे. अरे काय झुरळांच्या पावडरचं नाव आय लव्ह यू आणि मग तोंडाला लावायच्या पावडरचं नाव काय किलर? नाही काय माहिती का, आमच्या कंपनीने सर्वे केला, त्यात असं आढळून आलं की बहुतांशी मध्यमवर्गीय रिकाम टेकड्या माणसांचं किचन आहे ना हे अस्वच्छ असतं. हो आय नो. एक मिनिट. नाही माझ्या कपड्यावरून मी मध्यमवर्गीय हे कळतंय, पण मी रिकाम टेकड्या कसं काय कळलं? आता इतका वेळ एका सेल्समनची गप्पा मारताय, मग तुम्ही रिकाम टेकड्या नाही का? नाही नाही म्हणजे असं अस्वच्छ आढळतं, मग त्या स्वच्छंदीपणे जुरळ विहार करत असतात. बायका त्या बघून घाबरतात, किंचाळतात, ओरडतात, मग छोटे मोठे अपघात होऊ शकतात साहेब. मी त्याचीच वाट बघतोय, पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात अपघातच घडलेला नाहीये. डोंट वरी साहेब, आमच्या कंपनीत त्यासाठी एक प्रोडक्ट काढलेलं आहे. हे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो. ते नको, आधी ह्याच्याविषयी सांगा काय ते लावलंय. तर अपघात होऊ शकतात आणि ही जर पावडर वापरली तर झुरळांचा नायनाट होतो आणि मग बायका खुश होतात आणि मग नवऱ्यावरचं प्रेम झपाट्याने वाढतं साहेब. वेगळंच लॉजिक आहे तुमचं काय. हॅव अ गुड डे साहेब. नाही तर सकाळी चहा बरोबर नाश्त्याला.
क्या बात आहे साहेब. मी सकाळपासून मार्केटिंग करतो, खूप डोकं दुखतंय माझं साहेब. रात्री 8 वाजता विनोद करू नका, मला झेपत नाही साहेब. विनोद नाही, गुड डे काय हॅव अ गुड डे. ह्या कंपनीचे गोळ्या आहेत साहेब. तुम्हाला सांगतो, हे वापरल्यानंतर 5 मिनिटात वातावरण प्रसन्न, आनंदी, फ्रेश वाटतं साहेब. हो, गोळ्यांमुळे असं कसं होईल? अहो खात्रीने सांगतो, नाही झालं तर पैसे परत. संपा. अहो ही गोळी खायची नव्हती साहेब. खायची नव्हती? मग काय बंदुकीत भरून समोर त्याला शूट करायची होती? अरे मग आधी सांगायचं नाही का? माझ्या जीवावर उठलास का तू? अहो तुम्ही मला वेळच दिला नाही. काय म्हणते, ही गोळी आहे ना, ही बाळगायची म्हणजे झोपताना, प्रवास करताना किंवा उशाखाली, त्यामुळे मच्छरचा त्रास होत नाही साहेब. पण काय होतं म्हणजे डेंग्यू मलेरियाची भीती नसते. त्यामुळे वातावरण फ्रेश आनंदी वाटलं. तुम्ही खाल्लीत गोळी साहेब. काय करताय तुम्ही? हे कसलं काय गुड्डे गुड्डे म्हणतोस तू? हे असं काय करताय साहेब? तुम्ही टेन्शन घेऊ नका. मेन्शन नॉट. आता हे काय नवीन? आमच्या कंपनीने एक लोशन काढलेलं आहे. ते लोशन असं आहे साहेब की लावलं ना की घरातल्या मुंग्या नाहीशा होतात. अच्छा, ते म्हणजे ते लोशन असं हातावर घ्यायचं आणि मुंग्यानं बोलायचं, ये माझी मुंगी मी लोशन लावते, ये माझी मुंगी मी लोशन लावते, ये माझी मुंगी मी लोशन. झालं झालं झालं. काय चाललंय? काय डान्स चाललाय इकडे? साहेब काय, मी सकाळपासून मेकअप करून डोकं दुखतं. कळलं, 8 वाजता पण चालत नव्हतं ते. साहेब हे लोशन मुंग्याला लावायचं नाहीये, मग? हे पायाला लावायचंय. मुंग्यांच्या? मी सकाळपासून कळलं कळलं. पुढे हे पायाला लावायचं, पण स्वतःच्या पायाला लावायचंय. काय करायचं, स्वतःच्या पायाला लावायचं, असं खुर्चीवर बसायचं. अच्छा, अच्छा. त्याने 2 फायदे होतात साहेब. काय? एक तर घरातल्या मुंग्या जातात आणि बसून बसून पायाला मुंग्या येतात ना, त्या पण जातात साहेब. तू माझ्या डोक्याला मुंगी आणू नको. डोंट वरी साहेब, डोक्यात सुद्धा लोशन लावू शकता साहेब. त्रास करू नको. तुझा निघचाल निघचाल. असं काय करताय साहेब? काहीतरी घ्या ना. एवढी माहिती दिली मी. झुरळ, मच्छर झालं असतं तुमच्या त्या मुंग्या सगळ्या नष्ट होतील साहेब. प्रोडक्ट एक तरी घ्या. मला त्यांना अजिबात नष्ट करायचं नाहीत, कारण माझ्या घरातली झुरळ, मच्छर आणि मुंग्या हे माझे नातेवाईक आहेत. पण तुमच्या घरात माशांचा तरी प्रॉब्लेम असेल ना साहेब? माशांचं काय बोलू नकोस, मला लगेच ऍसिडिटी होते. नाही साहेब, मी बुडणाऱ्या माशांबद्दल नाही, उडणाऱ्या माशांबद्दल बोलतोय साहेब. अच्छा, उठणार आहे त्यांचा तर खूप त्रास होतो मला. हो ना साहेब, डोंट वरी. मग आमच्या कंपनीने हा नो प्रॉब्लेम हा स्प्रे काढलेला आहे. तुम्हाला सांगतो, हा स्प्रे वापरला ना की लगेच माशा गायब. केवढ्याच आहे? नाही, मोगऱ्याच आहे साहेब. केवढ्याच आहे? केवढ्याचा फ्लेवर संपलाय साहेब, मोगऱ्याचा आहे फ्लेवर. आता डोक्यात घालेन. अरे केवढ्याच आहे म्हणजे किती रुपयाचा आहे? हा, फक्त 50 रुपये साहेब. तुम्हाला सांगतो, आमच्या कंपनीने सगळे फ्लॅट रेट ठेवलेले आहेत. कुठलेही अरे हा स्प्रे मारल्यामुळे घरातल्या माशा बाहेर जाण्याच्या ऐवजी बाहेरच्या माशा घरात आल्या. तुम्ही ऐकून घेतलं ना साहेब, स्प्रे मारला. हा स्प्रे घरात मारायचा नाहीये साहेब. मग हा स्प्रे ना घराच्या बाहेरची कचरा कुंडी आहे ना, तिकडे मारायचा. कुंडी? हा, त्याने 2 फायदे होतात साहेब. कचरा कुंडीचा वास येत नाही, त्याला मोगऱ्याचा वास येतो. आणि घरातल्या माशा असतात ना, त्या कुंडीचा वास घेण्यासाठी तिकडे जातात आणि घरातल्या माशा बाहेर जातात. हा स्प्रे मारला बाहेरच्या माशा घरात येणार साहेब. हे बघ, तू माझ्या डोक्याची कचरा कुंडी करू नकोस, कळलं ना? तू आता जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. साहेब, पोलिसांना बोलवण्यापेक्षा तुम्ही अँब्युलन्सला बोलवा ना साहेब. ऍम्ब्युलन्स? हा साहेब. ऍम्ब्युलन्स का? कारण आता तुम्ही काही क्षणात मरणार आहात साहेब. मी? हा, कसं काय? काय माहितीये का साहेब, मगाशी तुम्ही जुराची पावडर तोंडा लावली तिने, त्यामुळे तुम्ही आता अर्ध्या तास काय निळे पडणार आहात. काय? तुम्ही मच्छरची गोळी खाल्ली की नाही त्याने लगेच मला अटॅक येणार साहेब. तुम्ही स्प्रे मारत की नाही, त्याने तुम्हाला असा फुफ्फुसाचा त्रास होणार. काय सांगतो? तुम्ही कधी तुम्ही गचकू शकता साहेब. अरे असं करू नकोस, मला वाचायचं, मला काहीतरी दे ना, काहीतरी दे ना. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. आलीच वेळ, आलीच वेळ, आलीच वेळ. मारताना सुद्धा जोक मारतो. मला वाचव आधी. डोंट वरी साहेब, आमच्या कंपनीनं हे सिरप काढलेले ऑल इज वेल. त्याचा फायदा काय माहितीये का? तुमच्यासारखे काही महाभाग असतात जे प्रोडक्टची माहिती नाही का डायरेक्ट त्याचा वापर करतात. बरोबर. त्यांना हे सिरप आहे, ते वापरलं ना की तुमचा जीव वाचेल साहेब. थँक्यू व्हेरी मच. एक काम कर, हे 50 रुपये. नाही नाही साहेब, यासाठी 50 रुपये नाही साहेब. अच्छा, अजून स्वस्त आहे का? फक्त 50,000 साहेब. अंशू आणि अतुल, तुम्ही नेहमीच सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस करता. आजचाही तुमचा परफॉर्मन्स फार इंटरेस्टिंग आणि एंटरटेनिंग होता. मला असं वाटलं की या ऍक्टमध्ये थोडासा पेस तुमचा गडबडला आणि त्यामुळे ऍक्ट जितका वर्क व्हायला पाहिजे होता तितका माझ्यासाठी वर्क न झाला. पण पुढच्या वेळेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. अश्विनी मॅम, इट वॉज अ व्हेरी 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 गुड ऍक्ट आणि तुमच्या दोघांची रिहर्सल खूप छान होती. टायमिंग खूप परफेक्ट होतं, एनर्जी खूप ग्रेट होती. थँक्यू सो मच फॉर अ गुड ऍक्ट. थँक्यू थँक्यू. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण.